पुणे हिट अँड रन प्रकरण आणि या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे। अल्पवयीन आरोपी आणि मित्रांना शर्यत लावल्याची माहिती आहे। अल्पवयीन आरोपी आणि मित्र वेगवेगळ्या गाडीतून निघाले होते। शर्यत लावल्यामुळे दुर्घटना घडली अशी माहिती आता समोर येते। दुसऱ्या कारमध्ये इतर मित्र होते। मद्यधुंद झाल्याने ते शुद्धीत नव्हते अशी देखील माहिती आहे। त्या धुंदीत त्यांनी कारची शर्यत लावली अशी आता चौकशीतून माहिती समोर आलेली आहे। शर्यत लावल्यामुळे दुर्घटना घडल्याची माहिती मिळते। अल्पवयीन आरोपी आणि मित्र वेगवेगळ्या कारमधून निघालेले होते आणि शर्यत लावल्यामुळे ही दुर्घटना घडली अशी माहिती आता समोर येते। पबमध्ये पार्टी केल्यानंतर अल्पवयीन आरोपी आणि त्याचे दोन मित्र पोर्श कारमध्ये होते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, शर्यत लावल्यामुळे आता ही सगळी दुर्घटना घडली असं म्हटलं जात आहे, काय अपडेट आहे? नक्कीच पोलिसांच्या तपासामध्ये ही माहिती समोर आलेली आहे। 2 दिवसापूर्वी जे 2 अल्पवयीन मित्र यांची चौकशी पोलिसांकडून करण्यात आलेली होती। त्यामध्ये ही माहिती समोर आलेली आहे। वेदांत अग्रवाल त्याच्यासोबत जे इतर 2 मित्र होते आणि इतर जे मित्र होते ते दुसऱ्या गाडीमध्ये बसलेले होते आणि या दोघांमध्ये ज्यावेळेस ते कोजी आणि ब्लॅक पब मधून बाहेर निघालेले होते त्यावेळेस त्यांच्यामध्ये शर्यत लागलेली होती आणि दोन्ही गाड्यांमध्ये शर्यत लागल्यानंतर वेदांत यांची जी पोर्शे कार आहे तिच्या पुढे ती दुसरी गाडी होती ती होती, मात्र मागे वेदांत होता आणि वेदांत स्वतः गाडी चालवत असताना मद्यधुंद अवस्थेमध्ये त्यांनी पुढच्या जे दुचाकी वर बसलेले तरुणी होते यांना त्यांनी उडवलं आणि त्यामुळे त्याची जी कार होती ती तिथं थांबली, मात्र दुसरी जी कार होती ती पुढे निघून गेलेली आहे अशी माहिती पोलीस तपासामध्ये समोर आलेली आहे। पोलिसांकडून आता त्या कारमध्ये कोण कोण होतं याचा सुद्धा शोध घेतला जातोय आणि त्या गाडीचा सुद्धा शोध घेतला जातोय। पण या संपूर्ण हिट अँड रन प्रकरणामध्ये आपण पाहतो की दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट आहेत ते निर्माण होताना पाहायला मिळतात आणि पोलिसांना जी आता ही माहिती मिळालेली आहे त्यानुसार पोलिसांनी सुद्धा आता त्या गाडीचा आणि त्या गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तींचा शोध करायला सुरुवात केलेली आहे। अमोल, जसं तुम्ही उल्लेख करताय की शर्यत लागलेली होती आणि त्यातून हा सगळा प्रकार घडला अशी माहिती आता पोलीस तपासात समोर येते। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ती कार नेमकी कुठली आहे, त्या साधारण किती जण होते, या सगळ्या संदर्भात साधारणतः कधीपर्यंत अपडेट समोर येईल किंवा स्पष्टता समोर येईल? कारण राज्याच्या पोलीस महासंचालक सुद्धा आता या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेण्याकरता पुण्यात पोहोचतायत। नक्कीच काही काळामध्येच याबाबतचा शोध आहे तो पोलिसांकडून घेतला जाऊ शकतो, कारण की आतापर्यंत पोलिसांनी 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज आहेत ते या परिसरामधले तपासलेले होते। पण आता वेदांतच्या मित्रांकडे जी चौकशी पोलिसांनी केलेली होती त्या चौकशीमध्ये ही नवीन माहिती आहे ती समोर आलेली आहे आणि त्यानुसार जी गाडी वेदांत अग्रवाल याच्या सोबत दुसरी एक जी गाडी होती ती गाडी नेमकी कोणाची होती आणि ती गाडी नेमकं कोण चालवत होतं याचा सुद्धा आता तपास पोलीस करणार आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखीन काही जण असण्याची सुद्धा शक्यता आहे आणि शर्यत लावल्यामुळे ही सगळी दुर्घटना आणि जो काही अपघात आहे तो घडलेला आहे असं सुद्धा पोलिसांच्या तपासणीमध्ये समोर आलेलं आहे। निश्चित अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।